ये चालू झाली. क्या बात आहे भाई, एक नंबर भाई, एक नंबर. ब्लॉगर भाई भाई एंजॉय एंजॉय ब्रदर एंजॉय. देखो एक ब्लॉगर मिला यहाँ पे, एंजॉय करना. नाम क्या? आसाम बॉय ब्लॉग. ओके. दाखव बोर्ड दाखव भिवपुरी. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश गोसावी. खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हलिंग सोलोप्ले यूट्यूब चॅनलमध्ये. आज असा योगायोग आहे की अचानक प्लॅन भिवपुरीच्या धबधब्यावर जायचं. खूप वर्षानंतर एकत्र सगळे मित्र. आणि योगायोग एवढा भारी आहे ना. आज नाईट शिफ्ट डे आहे, त्याच्यामुळे मित्र अचानक जमले आणि आम्ही चाललो आहे भिवपुरी धबधब्यात. आणि हे अचानक भयानक प्लॅन. आणि हा आपला रितेश भाई, आमचा प्लॅन होतं चिकन बिकन बनवून घेऊन जायचं, पण एवढं शक्य नाही झालं. त्यामुळे आम्ही बिर्याणी ऑर्डर केली आहे. सगळे मित्र इथे थांबले आहेत. हे आपले विनय भाईचे सगळे मित्र आहेत. आसिम काजी 70ला प्लेट नाही, पण वाटतं हा, पण बिर्याणीवाला वाटतं. 70ला प्लेट आसिम काजी नाही, पण वाटतं बिर्याणीवाला तो. हे आपले किती जण आहोत? 10 झाले. चला 10 रुपये झाले. विनय हे विनय सिद्धू नाही हो, चालूच केलं ना. हे तो वरणाच आहे. कशा आहे तरी गाणे किती वर्ष निघलं भिवपुरी? आपण निघलं होते त्याच्यानंतर 4 वर्ष आली ना. 4 वर्ष काय जास्त झाली ना. हे चालू झाली. अरे मगाशी त्यात ब्रिजवर लागा पाहिजे. ऐक बाबा, तो मित्रांनो ही बिर्याणी आहे आपली 5 किलो ना. 5 किलो बिर्याणी कल्याणवरून आपल्या गण्याबाईने घेऊन आला आहे. आणि हे आपले विनयबाईचे मित्र सगळे कामावरचे. आणि आपण आता पोचतोय. मला वाटतं अजून आम्हाला 5-10 मिनटं लागतील. काय बोलतो तिथे असं? हो तिथे मिनटं लागतील आपल्याला. 15 मिनटं ना. तू नाही म्हटलं तरी किती 4-5 वर्षानंतर येईल ना. 4 वर्षानंतर आपल्या मित्रांसोबत. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे. फ्रेंडशिप महत्त्वाचा म्हणजे योगा एवढा भारी होता की आम्हाला आत्ता कळलं सकाळी की आज फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे आमचे मित्र विनायक सावंत पण खुश आहेत खूप, कारण त्याचे जवळचे मित्र. आजची पूर्ण स्पॉन्सरशिप ही विनायक सावंत करतायत. काय म्हणतोस? हा विनायक सावंत करतायत आजची पूर्ण स्पॉन्सरशिप. नाही मग विनय म्हणून तरी मगाशी बोललो ना, गुगल पे नाही चालत, रेंज नाही आहे सर. मस्तपैकी गरमागरम वडापाव. एकदम भिजलोय पूर्ण पावसात, त्यामुळे थंडी वाजायला लागली. सकाळी काय खाल्लं पण नाही, चहा पिऊन आलो. म्हटलं त्यांना बोललो तुम्ही पुढे जा, तोपर्यंत मी म्हटलं वडापाव खातो. 7 ते 8 वर्षापूर्वी मी म्हणजे या भिवपुरी धबधब्याला आलेलो. म्हणजे मी नाही, आम्ही सगळेच पोरं यायचो तेव्हा आपल्याला काय भिवपुरी चांगला वाटायचा, म्हणजे स्टेशनपासून जवळ आणि बाय ट्रेन. त्यामुळे आम्ही खूप यायचो पहिले, कंटिन्यू 2-3 वर्ष आम्ही यायचो. म्हणजे 7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. आणि त्यानंतर मी भिवपुरीला आलोच नाही. आणि आपले हंटर पण नाही आले कधी. पण आम्ही तेव्हा यायचो ना, तेव्हा मस्तपैकी घरून चिकन वगैरे बनवून घेऊन यायचो. कधी मी बनवायचो, कधी माझे मित्रांची आई वगैरे बनवायची. एकदा तर माझ्या आत्याने बनवून दिलं चिकन असं. पण ती मजा यायची तेव्हा खूप. पण आम्ही तेव्हा आरामात मजा करायचो, एन्जॉय. कुठे असं अति नाही करायचो. कारण भिवपुरी धबधबा ओके आहे, पण त्याची दगड जे आहेत ना ते बेकार आहेत एकदम. कारण वरती चढताना वगैरे स्लिपली भरपूर होतं, त्यामुळे खूप मजा यायची. त्यामुळे काल अचानक मित्राने फोन केला, अरे असं जायचं आहे, माझे पण मित्र आहेत. म्हटलं जाऊ. म्हटलं चिकन कोण बनवणार? मग तो बोललो की ठीक आहे, मी बिर्याणीची ऑर्डर देतो, लपडी नको. बिर्याणी सकाळी बनवून घेतली 5 किलो. आणि आम्ही आता 9 ते 10 जण आहोत. बरेचसे मित्र गेले पुढे. आता मी वडापाव खात जातो. बघू, खूप दिवसानंतर आलो भिवपुरीला, मजा घेऊ. रित्या हयत बसाय हा हय बसाय काय? पाणी पण मस्त आहे बघ. तो ऐक ना नाही आता. तो कधी एकदा म्हणता वाढतास
हे स्लिप होता हे दगड हे बघ समजत नाही ते पाण्यात पाण्यात समजत नाही ते बघ वरतून धबधब्यावरतून गेला ना काही कसा करायचं शांत म्हणजे असा थोडासा रिलॅक्ससाठी कळला काय हे विनया इकडे इकडे चला चला वर चल वरतून गेला ना धबधब्यावरतून काय असं रिलॅक्ससाठी कळला काय बघा हे कसे ताई बसले तसे आपण येण्यात किती वेळा सांगितलं होतं जाऊया भिवपुरी भरपूर वेळा 8 वर्ष झाली. तुझं ऐकलो कधी आज कसं काय ऐकलो आज फ्रेंडशिप डे नाही पण हेही भिवपुरी आपल्यासाठी नाहीच हा भिवपुरी कोणासाठी हे खास त्याच्या मित्राने आपण फक्त एक तुका मागे सांगले मम म्हणू मम आता बघा आपण किती वेळा सांगितलं भिवपुरी जाऊया किती वेळा सांगितलं असतं आपण तोपर्यंत वर जाऊ आता मजा घेऊ वर जाऊ आता ह्या सो मित्रांनो आम्ही अर्धा डोंगर चढलो आणि आता अर्ध बाकी राहिलं आहे आणि जे धबधब्याचे जायचं तिथे थोडं अजून वरती चढण आहे त्यामुळे चढून आम्ही थकलो म्हटलं थोडंसं बसू म्हटलं थोडीशी बिर्याणी खाऊ मस्त थंड क्लायमेट आहे एकदम वातावरण मस्त आहे पाऊस पण आता येतोय आणि अजून आम्हाला तिकडे जायचं आहे इथे या डोंगराच्या इथे मध्ये त्यामुळे आम्ही थोडंसं इकडे सगळे क्राऊड आहे थोडा आज संडे आहे पण एवढा क्राऊड नाही आहे त्यामुळे म्हटलं आपण थोडंसं इकडे वरती जरा बसू थोडीशी म्हटलं बिर्याणी खाऊ थोडीशी एकदम गरम आहे म्हणून आणि नंतर भिजून आल्यानंतर परत खाऊ आणि मस्त की तिकडे पाण्यात बसून मग आपण घरी जाऊ त्यामुळे फक्त इकडे काय आहे प्रॉब्लेम घसरायला खूप होते कारण स्लिपली जास्त आहे दगड वगैरे आहेत नाही एकदम स्लिप आहेत त्यामुळे पाय वगैरे सांभाळून चढावं लागतंय चला थोडं जाऊ वरती पाय जर सरकलो ना गणपती बाप्पा हे त्या काकांना 2 खांद्याक लाव सांग ना बॅग पहिले गेलो हे थांबा थोडा वेळ हे भाऊ हा बघ हे घसरा होतालाच आहे काय आता खैसून जाऊया हडे खरं येईल मग मित्रांनो असं की आम्ही इथे बसलो थोडीशी बिर्याणी खाली आणि परत चाललो आहे आम्ही आता धबधबा इथे जवळच आहे थोडंसं आम्ही मस्त एन्जॉय करणार कारण काय होतं टोप आम्ही इकडे कुठे ठेवू शकत नाही बिर्याणीचा कारण माहीत नाही कारण सगळे इकडे बसल्यामुळे आम्ही कुठे रिस्क घेऊ शकत नाही त्यामुळे आता आम्ही सगळे परत चाललो आहे धबधब्यावर थोडं मस्त की मजा आणि आंघोळ वगैरे करणार आणि परत इकडे ह्या जागेवर जेवून बिर्याणी वगैरे खाऊन मग परत घरी भारी आहे संडे आहे पण एवढी गर्दी नसल्यामुळे अजून मजा आहे थोडीशी गर्दी आहे इकडे खाली हे पण आपले धबधब्यावरून जात आहेत ना ते परत तिकडे खाली पाण्यामध्ये इथे थोडं सांभाळावं लागतं बघा ह्या दगडावर कारण एकदम पाय एकदम घट्ट ठेवून पुढे चालावं लागतं कारण स्लिपली आहे भरपूर आपलं काय ट्रेकिंग शूज वगैरे काय नाही नॉर्मल सँडल आहेत ते बघ तिकडे पुढे सगळी मजा करतात ओ हो ए पाय घट्ट लाविन्या लय आले बाबा इकडे दगड लय बेकार आहेत हो बाई साहेब एक नंबर इथं काय गेलो कडे वर काही चढाक गेलो क्या बात आहे बा एक नंबर भारी एक नंबर तू त्या दगडावर बसलो ना त्या मधल्या हो बघा घुबडासारखो का आला खै गेलो बिर्याणीवाला खै गेलो बिर्याणीवाला थंय गेलो बसलो बघ राजा सेल्फी घे ना व्हिडिओ सेल्फीपेक्षा हे जे दिवस आहेत ना हे आपले शेवटपर्यंत ना 1 वर्षापर्यंत बघितलं तरी वाटतं की आम्ही भिवपुरी केलेलो काय करूया व्हिडिओ बघूया ब्लॉगर बाय बाय एंजॉय देखो एक ब्लॉगर मिला यहाँ पे एंजॉय करना नाम क्या आसाम बॉय ब्लॉग आसाम बॉय ब्लॉग ओके थैंक यू आपका क्या नाम है
मस्त सिद्धेश जय महाराष्ट्र सिद्धी. काय बघा. एन्जॉय. बाय बाय बाय. हा काय का हो ते हळू पाय हळू ती साईडला टाकते का साईडला साईडलाच टाकते का मागसून कोणतरी येत होतं लोक टाकते हां पाय सांभाळून दे बाबा टाक. दुत्या ऋतू काय गेलो हा रित्याग घरी आहे आतमध्ये जाऊया आतमध्ये जाऊया कोण नाही रे नाही नको इथे हय ठेव अरे हय पडाच काहीतरी वाटत छत्रे बित्रे सगळं एकत्र ठेव छत्रे बित्रे छत्रे बॅग बिग ठेवूया त्याच्यावर अजूनही सो मित्रांनो आता आमची बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि मस्त आहे की आता परत आपण चाललो आहे आता घरी थोडंसं रिलॅक्ससाठी आम्ही इथे पाण्यात बसणार आहोत. गण्याभाऊ आणि गण्याभाऊवर टोप पद्धत दिलेला आहे स्वाधीन केलेला आहे कारण गण्याभाऊने आपला खूप उपकार आहेत बिर्याणी घेऊन आला. मला वाटतं रित्याला थोडी प्रेशर आला त्याच्यामुळे धावत झालेलं आहे. हे आपली मित्रमंडळी सध्या फोटोग्राफी इकडे चालू आहे आणि आता वाजलेत मला वाटतं 2:30 वाजलेत कारण आपल्याला ट्रेन पण पकडायची आहे. आता कितीची ट्रेन आहे माहीत नाही पण जी पण असेल ती पकडायची आहे. थोडंसं आता आपलं थोडंसं इथे पाण्यात बसायचं आहे खाली आणि खाली जाऊन एकदम गरमागरम चहा पिऊन मग आपण परत घरी जाणार आहोत. आणि बिर्याणी पण मस्त होती 2 किलो होती आम्हाला सगळ्यांना पुरली आणि मजा आली खूप. आणि धबधबा पण खूप सेफ आहे प्रॉब्लेम काय नाही फक्त इकडे दगड खूप आहेत दगडी आणि स्लिपली जास्त होतं इकडे त्याच्यामुळे जे पण कोण येतील ना इकडे त्यांनी फक्त चालताना किंवा जंप करताना थोडी काळजी घ्यावी कारण इथे स्लिपली खूप होतं. बाकी एकदम ओके आहे म्हणजे कुठे रिक्स म्हणजे वाहून वगैरे जातात ते इकडे जास्त होत नाहीत आणि ओके आहे धबधबा. आणि क्राऊड पण आता थोडं वाढायला लागलं आहे कारण जसं जसं ज्यांना टाईम भेटतो तसं ट्रेन पकडून येत आहेत लोक. पण मला वाटतं जास्तीत जास्त लोक 5-5:30पर्यंत इकडे असतात त्यानंतर मला वाटत नाही. पण इकडे सिक्युरिटी वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे जे पण कोण येतील त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यायची आहे. म्हणून स्वतः आम्ही आता थोडंसं पाण्यात इकडे रिलॅक्स करणार आणि मग आपण घरी जाणार आहोत. विनो होय गेलो हे विन्या बॅग वगैरे इकडे ठेवूया सगळा. गणो काय गेलो ए रे त्या कान खाजवता ए व्ह्यू बघ ना माझा व्ह्यू काय बघू
चांगलेच हो, कळला लोकांका माहीत आहे. कसं वाटलं तुका? खूप म्हणजे 8 वर्षानंतर इलव आहे भिवपुरी. खूप मजा आहे, खूप मजा आहे. आणि आज फ्रेंडशिप डे तर जास्तच मजा आहे. खरंच खूप छान वाटलं. योगायोग जुळून इलो, योगायोग जुळून इलो मित्रांचो. आणि खरंच खूप मजा येईल. वाटलं नव्हतं एवढी मजा येत त्या फार्म हाऊसला. आणि त्या ह्याच्यामध्ये काय मजा नाही लोणावळा वगैरे, पण नॅचरलमध्ये जी मजा आहे. आणि येणाऱ्या लोकांना काय संदेश देऊ शकतोस तू, म्हणजे काय मेसेज देऊ शकतो किंवा येताना जीव सांभाळा किंवा जीव म्हणजे याच्याबद्दल? नक्कीच येताना पहिला स्वतःची तब्येत बघा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. आणि पाण्यामध्ये उतरताना म्हणजे जीव सांभाळून एन्जॉय जीव करा. सांभाळून एन्जॉय करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्रत्येक धबधब्याच्या खाली सगळ्या फॅसिलिटीज आलेल्या आहेत. पण भिवपुरीला अजून सिक्युरिटी नाही आहे, त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्यायची. काळजी स्वतः घ्या. आणि बघू शकता तुम्ही छोटी छोटी दुकानं आहेत, खाया पियाला सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही बघाल आज तुम्ही कशी एन्जॉय करतोय. मग तुला काय वाटलं? खूप वर्षानंतर आपण सगळ्यांबरोबर आलो आहात आणि हे सगळे आणि आपले सगळे विण्याचे मित्र आहेत. तुमचं नाव काय दादा? प्रदीप सावंत. हे दादा पोंड्याचे आहेत. हा निलेश सावंत पोंड्याचा. तुझं नाव काय मित्रा? सिद्धेश सावंत. हा पोंड्याचा आहे. हा आपला मित्र विनयभाई पोंड्याचा. तुझं नाव? आकाश सावंत. हा पोंड्याचा. हा प्रतीक पाटील पोंड्याचा आहे. पोंड्याचा ना? हे सगळे म्हणजे हे सगळे दिसतात, हे सगळे पोंड्याचे आहेत. हा हरकुळचा आहे, हरकुळीज ब्रँड. आणि मी फक्त कुडाळचा आहे. त्याच्यामुळे ही सगळी मंडळी नवीन आहेत. पण आम्ही 4-5 मित्र होतो. हे पहिले आम्ही 8 वर्षापूर्वी दरवर्षी यायचो आम्ही भिवपुरीला. पण काही कारणामुळे आम्ही इथे गॅप पडली. त्यानंतर आम्ही यावर्षी आम्हाला मुहूर्त भेटला आणि आजचा मुहूर्त चांगला होता आणि फ्रेंडशिप डे निमित्त आम्ही भिवपुरीला आलो आणि मजा आली. तर मित्रांनो, आता आम्ही थोडंसं इथे रिलॅक्स करणार. थोडंसं रिलॅक्ससाठी हे एक नंबर आहे इथे. म्हणजे पाण्यात थोडंसं बसून मस्त शांत एक 15-20 मिनटं बसणार आणि आपण आपली ट्रेन पकडून मग परत घरी. हो, मित्रावर बस ना, बस मित्रावर बस जरा. पाणी उडतंय. नाही ठीक आहे, पाण्यात बसल्यानंतर पाणी उडणार विल, काय ऑप्शन नाही का? पायान नको मारू, हातान मार ना. हा बघा थंडेला कसा. हा बघा. अरे रे थंडेलो रे थंडेलो. बघ कसं बघ बघ. मर्द बघ, मर्द बघ, मर्द. एका मर्द बोलतात. माझ्या काढला होता तो मागतो धबधबा. हे हय बसा. हे हय हय हा बसा. इथे बसा इथे. चला आता परत बघ. परत आता आपण एवढ्यात येत नाही, पुढच्या वर्षी येणार आहोत. त्यामुळे जे पण आहे ना आता एन्जॉय करून घ्या. अजून 15-20 मिनिटं थांबू हवं. 10 मिनिटं थांबू, एक्झिट करू. एकदा पावसाळा गेला नंतर काय संपला. मग आपलं नोकरी, घर आणि जॉब एवढंच. लवकर पाऊस येत नाही. हां, त्यामुळे पाऊस येत नाही तोपर्यंत मस्त इथे झोपून घ्या, बसून घ्या, गप्पा मारा. गण्या टोप खाली ठेव. मोबाईल पिशवीत घाला प्लॅस्टिकच्या. पिकनिक कशी वाटली? खूप मजा आली. आणि आता कशी वाटली? मित्र काय मित्र हा ओके आहे. एकदम भारी. नाही पण हे खरोखर मजा आली यावर्षी. कारण दरवर्षी आम्ही 4-5 जण जातो. मी, रित्या, विनया, गण्या वगैरे. पण यावर्षी अजूनही आपली मंडळी वाढल्यामुळे अजून मजा आली खूप. आता आपली फॅमिली वाढली आहे. हा, फॅमिली पण वाढली. आपल्या चॅनलची पण फॅमिली वाढली पाहिजे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला, शेअर करा, लाईक करा आणि असं आपल्या भावाला थोडंसं मोटिवेट करा आणि पुढे घ्या. परत पुढच्या वर्षी नक्की येऊ. पण बिर्याणी नको आता. आता आपलं घरातलं चिकन मस्त आहे की घरगुती आणि भाकरी आहे आणि रित्याच्या हातच्या कलेजी. काय बोलतो विनय? बरोबर ना? पण आता इकडे 5-10 मिनटं बसू आणि आपण घरी जाऊ.